पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आलाय सुनील वाघमारे आणि स्ट्राइक एंड वरती आहे आकाश पाटील. चिंचोली गोहेचा क्रिकेटच्या पटलावरचा हा ढाण्या वाघ. नॉन स्ट्राइक एंड वरती डाव्या हाताचा जबरदस्त फलंदाज संदेश पाटील. पाटील बंधूंची ही जोडी आता मैदानावरती. P1चा षटक एक लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, दुसरा काउ कॉर्नर रिजन मध्ये पाहायला मिळतोय. गेम इज ऑन. पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज तयार. पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवण्याचा प्रयत्न, पण इथे चेंडू लँड झाला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जोर का झटका, धीरे से लगे ठोक डीजे. खंडाळ्याच्या घाटातून लोणावळ्याची वाट सरल्यानंतर कारले डोंगरावरती बसलेली ऐकवीरा, हाकेला धावणारी नवसाला पावणारी ऐकवीरा, जिचं गीत मात्र डीजेच्या माध्यमातून आपण ऐकतोय. जबरदस्त गीत डीजेच्या माध्यमातून वाजवलं जातंय. आता आई मावणीला साकडं घालून टीम काजवाडी संघ मैदानामध्ये खेळतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र सुनीलनं तंबूचा रस्ता दाखवला. तो आकाश पाटील सारख्या एका मोठ्या फलंदाजाला, ज्याच्याकडे एक्सपिरियन्स होता रायगड प्रीमियर लीग सारख्या एका मोठ्या नामांकित स्पर्धेचा, पण इथे मात्र होम पिच वरती खेळताना सुनील वाघमारेने एका वाघाची शिकार नक्कीच केली आहे. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जातोय दर्शन पिंगळे. या खेळाडूकडे क्लास आहे, याच्याकडे विविधतेने नटलेले सजलेले फटके देखील आहे, पण दर्शनचं खेळपट्टीवरती कशा पद्धतीने खेळ होतोय हे आता पाहूया. गेम इज ऑन. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. वेगवान चेंडू ऑफस्टंपच्या लाईन मध्ये भन्नाट वेगाने या चेंडूच्या प्रेमात पडलाय दर्शन. लागोपाठचा दुसरा चेंडू फेकला जातोय, निर्धाव. चांगल्या पद्धतीने खेळ मात्र मैदानामध्ये होतोय सुनील वाघमारेचा. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने तो तयार. घुटना टेक, एक्शन पे रिएक्शन देख. चेंडू गेला सीमारेषा पार. 1 बाउन्स, मिळतील धावा 4. चार धावांनी अकाउंट मात्र खुलं केलं गेलं. धावांचा श्री गणेशा दर्शनच्या माध्यमातून झालाय. दर्शननं 4 धावांचं दर्शन मात्र इथे घडवलंय. बरेचसे पाठीराखे आपण बघतोय चिंचोली गोहेचे. कोण ढेकूवरनं आलंय तर कोण होणाडवरनं आलंय ही मॅच पाहण्यासाठी. सगळ्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं त्याचं स्वागत करूया. दर्शनचा हा फटका देखील जातोय सीमा रेखा पार 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 पार. 4 धावांचा जबरदस्त हा फटका. या 4 धावांच्या मदतीने स्कोअर कार्डवरती 8 धावांची नोंद झाली आहे. चांगल्या पद्धतीनं डीजेनं मात्र आता गाडी वाजवली. तर आता आपण त्याला विनंती करूया, आपल्याला थोडेसं बंधन आहे, त्यामुळे तुम्हाला दिलेला जो वेळ आहे त्या वेळामध्ये तुम्हाला ती गाणी सादर करावी लागेल. 4 धावांच्या मदतीने 8 धावांची नोंद. सुनीलला मात्र विचार करण्यास भाग पाडलाय ते फलंदाज दर्शननं. चांगल्या पद्धतीने तो खेळतोय. आल्या आल्या त्यानं मात्र स्वतःला मैदानामध्ये सिद्ध केलंय. मला 3ऱ्या क्रमांकावरती का पाठवलं गेलं याचं ज्वलंत उदाहरण त्यानं 3 चेंडूमध्ये खेळ दाखवणार मात्र सिद्ध केलंय. जोरदार मैदानामध्ये अपील झाली. अपील मध्ये जोश
जास्त पाहायला मिळाला, पण आत्मविश्वास कमी इथून पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूंना मात्र सांगता होते आणि इथे मात्र 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 1 गडी बाद, 8 धाबांची नोंद जय हनुमान चिंचोली गोहे संघाच्या माध्यमातून केली जाते. क्राऊड प्रेक्षक वर्ग मात्र या मॅचचा आनंद घेताना. दांडी 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 गोल, नजर हाती दुर्घटना घटी, ठोक डीजे. गीतना मात्र पुन्हा एकदा या वातावरणाला संगीतमय आमच्या डीजेनं केलंय. पहिलं षटक समाप्त झालं. स्कोर कार्ड वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात धावा लागला त्या 8 आणि नेक्स्ट बॉलर आता गोलंदाजी मार्क वरती येतोय. या संघाचा एक हुकमे एक्का श्याम पाटील. श्याम पाटील लेदरचा अनुभव आहे या खेळाडूकडे आणि या मैदानावरती सातत्यानं सराव करताना आपण पाहिलंय. काजूवाडी संघाला आपण बऱ्याचशा शृंखलामध्ये अनुपस्थित राहताना पाहिलं. नव्यानं निर्माण झालेला हा संघ आहे, ज्या संघानं पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी नगराध्यक्ष ट्रॉफी मध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी ही संधी शोधते. नेक्स्ट बॅट्समन दिशांत. दिशांतला मात्र आता दिशा शोधावी लागणार. चॅम्बोचं आपण नक्कीच कौतुक करूया. प्रत्येक प्रेक्षकांना मात्र कॅमेऱ्याच्या माध्यमातून ऑन स्क्रीन वरती आपण पाहू शकतो. एवढा जबरदस्त प्रेक्षक वर्ग या मैदानाच्या चारी बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. 24 इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना. श्याम पाटीलचा चेंडू पुन्हा एकदा एका मोठ्या फलंदाजाला परतावा लागणार. वाघाची धाड, फोडलाय पहाड. संदेश पाटीलला देखील केलाय विचार करण्याचा भाग, कारण की इथे मात्र येस्टांचा घेतलाय श्याम पाटीलला बेत. ठोक डीजे. एक धारी होती तलवार, एक धारी होती शुभा माझा दुधारी होता. तलवार एक धारी होती, शुभा माझा दुधारी होता. लाखो शत्रूवरती एकटाच राजा माझा. छत्रपती छत्रपती शिवाजी भारी होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आता खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये टीम काजूवाडी संघानं स्वतःला सिद्ध केलं. सलामीच्या जोडीला मात्र त्यांना तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय आणि दोन्ही फलंदाज 0 धावांवरती परतलेत. 0-0 धावांवरती परतताना आता नवीन यंग टॅलेंट मैदानामध्ये अंडर 19 चा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. 4थ्या क्रमांकाचा बॅटर रोनित पाटील आणि इथे रोनित पाटीलची देखील केली दांडी 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 गुल. डीजे अब गाना बजाओ ब्यूटीफुल. ब्रेक लागोपाठच्या 2 चेंडूवरती गोलंदाज श्याम पाटीलनं विकेट घेतल्या. त्या 2 हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे आणि स्ट्राइक एंडवरती आहे फलंदाज.
करण पाटील. खराब चेंडू. ज्या गोलंदाजाची आपण स्तुती केली होती तो गोलंदाज यावेळेस खराब कामगिरी करताना. पंचांचा मात्र इथून इशारा येतोय नो चेंडूचा आणि त्याच्यावरती एक धाव म्हणजे टोटल 2 धावांनी स्कोर कार्ड वरती नोंद केली जाते. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. उघडा डोळे पहा नीट. आजच्या रात्रीचा या दुसऱ्या मॅचचा हा चेंडू आहे खऱ्या अर्थानं फ्री हिट आणि संधी मात्र असेल ती फलंदाजाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र सिंगल लेग साइडच्या दिशेनं पूर्ण होतीये. 11 धावांची नोंद आणि स्कोर कार्ड वरती आता संत गतीनं खेळ पाहायला मिळतोय तो जय हनुमान चिंचोली गोहे संघाचा. काजवाडी संघ मैदानामध्ये खेळतोय आणि आमचे परम मित्र गुणाजी गायकवाड मात्र या संघाला शुभेच्छा देताना. खोला टप्पा सटीक यॉर्करचा वापर इथून केला गेला. क्रिकेटमध्ये 2 शब्दांना बरंचसं महत्व आहे. एक सटीक यॉर्कर आणि सर सचिन रमेश तेंडुलकर यांचा मी नक्कीच या वेळेस उल्लेख करेल. आज मात्र रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस आणि प्रेक्षक मात्र मॅचचा आनंद घेताना. 11 धावा स्कोर 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. क्रिकेटच्या पटलावरती हा आकडा देखील खूप महत्वाचा आहे. या आकड्यानं बरंच काय भारतीय संघाला दिलंय. धीम्या गतीनं ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये या चेंडूची निवड केली गेली. फिंगर रोल केले गेले. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं बाहेरच्या दिशेला वळण घेतलं आणि इथून मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. बरा या आकड्याचं रहस्य मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेल. कॅन्सर पीडित असताना देखील वर्ल्ड कपच्या स्पर्धेमध्ये युवराज सिंग खेळला. त्याच्या माध्यमातून वर्ल्ड कप मध्ये रेकॉर्ड देखील झाला 6 चेंडूवरती 6 षटकार मारण्याचा आणि त्यानंतर वर्ल्ड कप सारखी मोठी ट्रॉफी भारतीय संघाला मिळाली. पण इथे मात्र पंचांचा इशारा आलाय वाईट चेंडूचा. श्याम पाटील टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय पण यावेळेस दिशाहीन गोलंदाजी त्याची राहिली आहे. उलटा चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ आणि एका धावेच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा मात्र लागल्या स्कोर कार्ड वरती 7च्या सरासरीनं 4 बाद 14. 4 चेंडूच्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 14. संधी देऊया अर्थातच आपण अतिशय सुंदर संगीतासाठी डीजेला. बॉलर गोलंदाजी मार्क वरती आलाय. ओमकार वाघबारे मॅन फ्रॉम काजूवाडी यंग टॅलेंट. आपल्या आयुष्यातील ही पहिली त्याची सुवर्ण संधी. या संधीचं तो सोनं करणार का? प्रॅक्टिस मध्ये तर या गोलंदाजाला मी अतिशय सुंदर गोलंदाजी करताना पाहिलंय. ऑन स्क्रीन वरती आपण बघतोय समीरजी मसूरकर यांचे सुपुत्र मल्हार मसूरकर यांना काय बिग स्माइल त्यांच्याकडे आहे आणि या स्माइल वरती आता खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळाडू मात्र फिदा झालेले आहेत. गेम इज ऑन. पंचांच्या डाव्या बाजूनं ओमकार हा गोलंदाज तयार. ओमकारचा हा चेंडू शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूचा चांगल्या रीत्या तो अडवण्याचा प्रयत्न करतोय आणि इथून मात्र सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ होईल. 15 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. कासबाच्या गतीनं स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. कालच्या रात्रीमध्ये आपण धावांचा पाऊस पाहिला पण आजच्या रात्रीमध्ये डॉट चेंडूचा खेळ पाहतोय ज्या खेळामध्ये कदाचित धावांचा अकाल आलाय की काय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. नजर हटी दुर्घटना घटी. चेंडू गेला सीमारेषा पार. गोळीच्या वेगानं धावा मिळतील 4. जब रन मिलेंगे 4 तो जरूर होगा बेड़ा पार. ठोक डीजे मेरे यार.
विजय 4 धावांच्या मदतीने टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागला ते 19. यानंतर आपण टीम सावरोळी संघाला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल तर त्याच्या विरोधात स्वराज्य भानबज या संघाच्या कर्णधाराला आपण आमंत्रित करतोय. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर भोईर सर आपण बघतोय या चेंडूनं आतल्या बाजूला वळण घेतलंय. ऑफब्रेक पद्धतीने फेकलेला चेंडू, या चेंडूमध्ये गती देखील अतिशय सुंदर होती आणि चेंडूवरती खेळ देखील चांगला केलाय गोलंदाजानं. वयाचा अनुभव कमी आहे, क्रिकेटचा अनुभव देखील याच्याकडे कमी आहे, पण संघाच्या कर्णधारानं दिलेली जबाबदारी तो लीलया पार पाडतोय. आणखीन एक जबरदस्त चेंडू. इथून मात्र अजून एक चेंडू निर्धाव गेलाय. आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या बाहेर चेंडू जातोय आर पार. बिगेट भोईर सर गाडं वाजवलं. लालबागचा राजा सन्माननीय किसनजी गुरव साहेबांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस केला होता आणि त्याचबरोबर वसंतजी गुरव साहेबांचं देखील शुभ आगमन आपण या सोहळ्यामध्ये बघतोय. आणि गौरव गुरव साहेबांचं आपण सोहळ्यामध्ये हार्दिक असं स्वागत करूया. सगळ्या गुरव बंधूंचं आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत नक्कीच करूया. पण इथून मात्र आपण बघतोय प्रयत्न चांगला केला जातोय तो टीम चिंचोली गोहे संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 पूर्ण होताना पाहायला मिळतंय आणि 4 गड्यांच्या मोबदल्यात स्कोर कार्ड वरती धावा आता लागल्यात स्कोर कार्ड वरती 26. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 26 अशी परिस्थिती टीम चिंचोली गोहे संघाची पाहायला मिळते. विरोधात टीम काजवडी संघ खेळताना काय घडतंय काय बिघडतंय या मॅच मध्ये येणाऱ्या षटकामध्ये पाहण्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत. मैदानामध्ये घेतला जातोय ड्रिंक ब्रेक. ठोक डीजे. लालबागच्या राजाचा झाला होता, ज्याचे निसंत भक्त आहेत या व्यासपीठावरती बसलेले सगळेच क्रीडा रसिक. आणि जशी लालबागच्या राजाला गर्दी होतीये दर्शनासाठी, त्याच पद्धतीनं या स्पर्धेमध्ये आता खऱ्या अर्थानं गर्दी होतीये ती ही स्पर्धा पाहण्यासाठी. नेक्स्ट बॉलर वैयक्तिक दुसरा सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन आलेला गोलंदाज श्याम पाटील. पहिला चेंडू मात्र पंचांच्या उजव्या बाजूने फेकतोय निर्धाव. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे करण पाटील, ज्याच्या बॅट बंद एक चौकार एक षटकार आतापर्यंत आपण पाहिलाय. त्याच्या मनगडामध्ये ताकद आहे, जो या मॅच मध्ये बरंच काय करण्याची क्षमता ठेवतोय. इथून मात्र सिंगल पूर्ण झाली, डबलचा प्रयत्न केला जातोय. दुहेरी धावांनी स्कोर कार्ड वरती अंतर कापलं गेलं. चित्याच्या चपळाईनं हरणाच्या गतीनं पूर्ण केलेल्या या 2 धावा या पोषक वातावरणामध्ये चिंचोली गोहे संघाला मात्र सिद्ध करताय. टोटल 28 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. बरेचसे क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि बरेचसे प्रेक्षक आता खोपोली प्रीमियर लीगची वाट देखील बघतायत. येणाऱ्या 18-19 तारखेला मात्र त्या स्पर्धेचा आपण प्रारंभ शुभारंभ पाहणार आहोत.
जबरदस्त हा चेंडू. चौथा चेंडू देखील इथून मात्र निर्धाव फेकला जातोय. लागोपाठचे 2 चेंडू श्याम पाटीलने आतापर्यंत निर्धाव फेकलेत आणि या 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात त्या फक्त आणि फक्त 2. स्कोर कार्डवरती धावांची नोंद झाली आहे ती 28. 28 धावा स्कोर कार्डवरती नोंद होत आहेत. छायाचित्रीकरण मात्र केलं जातंय. या स्पर्धेचे सर्व समीरजी मसूरकर यांचं छायाचित्रीकरण करताना आमचे पत्रकार बंधू किशोरजी साळुंके साहेबांना बघतोय, पण इथून मात्र एक धाव तर नक्कीच पाहायला मिळतीये. पाणी घेऊन जरूर जा, पण लगेच पाण्याचा वापर करू नका. आणि खेळाडूंना विनंती असेल थोडीशी जागा द्या, गर्दी करू नका, हवा येऊ द्या. अवघड जागेवरती लागलेला चेंडू आहे आणि क्रिकेटच्या पटलावरती कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण. आणि या कठीण काळामध्ये आता जावं लागतंय फलंदाजाला. जबरदस्त चेंडू. आणखीन एक निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. षटक क्रमांक 4 इथून पूर्ण होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावांची नोंद झाली ती 29 धावांची नोंद आपण बघतोय. जय हनुमान चिंचोली गोहे संघ मात्र मैदानामध्ये खेळतोय आणि या संघाच्या विरोधात टीम काजूवाडी संघानं मात्र स्वतःला सिद्ध केलंय. यंग टॅलेंट भरलेली टीम नव्यानं मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतीये. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एक वेगळी संकल्पना मैदानामध्ये घेऊन वेगळा आनंद वेगळा जोश घेऊन आज मात्र मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाली. चांगल्या पद्धतीने आतापर्यंत 4 षटकं कंप्लीट झाली आहेत. शेवटचं आणि अंतिम स्लॉगवरचं षटक तोडफोड मार धाडवाले हे षटक आता कोणाच्या वाटेला जाणार. नेक्स्ट बॉलर अजिंक्य. अजिंक्य आता गोलंदाजी मार्क वरती आलाय. मॅन फ्रॉम काजूवाडी. स्वराज्य भानवत संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस साठी या आणि शिवांश 11 सावरोळी संघाच्या संघनायकाला विनंती आपण टॉस साठी या.
जबरदस्त चेंडू आणि या चेंडूवरती देखील यष्टीरक्षकानं मात्र टिपलाय झेल. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतात 40+ सिनियर खेळाडू खोपोली खालापूर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नाना पाटील मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती अजिंक्य या षटकातील दुसरा चेंडू घेऊन तयार. दिशाहीन गोलंदाजी लेग स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू पाहायला मिळते. पंच मात्र पनिशमेंट देताना स्वेर चेंडूचा इशारा करतायत आणि इथून मात्र एका धावेने स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या टीम चिंचोली गोहे संघाच्या 30 विरोधात टीम काजवाडी संघ खेळतोय गोलंदाजीच्या जोरावर. जबरदस्त पिचिंग गुडलाईन स्पॉट वरती विनोद सर या चेंडूला फेकलं गेलं. तदनंतर आपण पाहतोय यष्टीरक्षकाने या चेंडूला लिहिलं या चांगल्या पद्धतीने कलेक्ट करताना निर्धाव चेंडूची केली सांगता. गणेश नाना पाटील यांना देखील या चेंडूवरती विचार करण्यास भाग पाडले. इथून आक्रमण आक्रमण आणि आक्रमण करावं लागणार. आपल्या वयाचा सर्वोत्तम अनुभव आपल्या गावाच्या नावासाठी क्रिकेटच्या या वातावरणामध्ये क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून साकारावा लागेल. पण आणखीन एक निर्धाव चेंडूचा खेळ होतोय. डॉट चेंडूचा मारा शुभम अजिंक्य या गोलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. जेवण दादा तटकरे यांचं आपण हार्दिक असं स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आता हलक्या हातानं ऑफसाईडच्या दिशेनं एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केला. सिंगलनं स्कोर कार्ड वरती वाढ होईल. टोटल स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या 31. शेवटच्या 2 कदाचित चेंडूचा खेळ बाकी आहे. तोडफोड माड धाडवालं हे षटक निर्णायक षटक. या षटकामध्ये येणाऱ्या 2 चेंडूवरती आता आक्रमण केलं जाणार का? आक्रमण इज बेस्ट डिपेंड्स. आपल्या मनगडातली ताकद आता वापरावी लागणार. आखूट टप्प्याचा चेंडू या चेंडूला मात्र सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. इथून सिंगल पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना फलंदाज येईल पॅव्हलनच्या आसऱ्याला. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. बत्तीस धावा स्कोर कार्ड वरती. बघा या स्पर्धेमध्ये काय हवंय तर क्राऊड चांगल्या पद्धतीनं लोकल खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी इथे उपस्थित झालाय. आणि दुसरीकडे IPLचा थरार आपण पाहतोय घर बसल्या प्रेक्षक अनुभवत आहेत. आणि त्यातून देखील वेळ काढताना आपल्या हँडसेटच्या माध्यमातून TV स्क्रीनच्या माध्यमातून 24 इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. आणि या स्पर्धेमध्ये आता IPLच्या माध्यमातून जसे भोपू वाजवले जात आहेत आणि ते देखील वाजवताना आपण क्रीडा रसिकांना पाहतोय. नेक्स्ट बॅटर आदित्य ठोंबरे मैदानामध्ये रवाना. या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी. आमच्या कॅमेरामनला विनंती असेल जरा प्रेक्षकांवरती देखील आपण आपला कॅमेरा सेट करा. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून थोडा त्यांच्या घरच्यांना त्यांना पाहायची इच्छा झाली आहे. कोण तुमचा चॅनल स्टेटसच्या माध्यमातून साकारेल आपण बघतोय ऑन स्क्रीन वरती सगळ्या प्रेक्षकांना जे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बघा कोण नाचतोय, कोण हसतोय, कोण टाळ्या वाजवतोय. पण या चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय हे पाहणं गरजेचं आहे. इथे ऑप्शनच्या लाईन मध्ये चेंडू फेकला गेला. धाव नव्हती, तिथून धाव पूर्ण केली जाते. गणेश नाना पाटील चित्याच्या चपळाईनं आरण्याच्या गतीनं धावण्याचा प्रयत्न करतायत. पंचांनी मात्र
दुसरी धाव घेताना सांगितलंय, असं वाटलं होतं की फलंदाज बाद झालाय की काय, पण बाईटच्या माध्यमातून एक धाव तर नक्कीच पूर्ण झाली आहे. 34 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. विजयासाठी 34 धावांची गरज आहे. 33 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. ती टीम काजूवाडी संघाला. नेक्स्ट मॅच साठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय स्वराज्य भानवत संघाच्या कर्णधाराला, आपण यावं. बघा, स्वराज्य भानवत संघाचा कर्णधार दाखल झालाय. शिवांश इलेव्हन सावरोळी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, आपण देखील टॉस साठी या. सन्मान्य नितीनजी ढोले आणि सावंत साहेबांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करूया. आमचे मित्र आहेत आणि या स्पर्धेवरती त्यांचं खूप प्रेम आहे. गेले कित्येक वर्ष ही स्पर्धा पाहण्यासाठी वेळात वेळ काढून ते उपस्थित असतात. त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण हार्दिक असं स्वागत करूया. सगळ्या मान्यवरांचं समीरजी मसूरकर साहेबांच्या वतीनं अतिथी देव भव ही आपल्या भारताची संस्कृती, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आणि या संस्कृतीचा महान सोहळा या स्पर्धेमध्ये राखला जातो, केला जातो. पुन्हा एकदा आपण तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत करूया. कुणालजी सावंत आणि नितीनजी ढोले यांना विनंती असायला आपण व्यासपीठावरती यावं. स्वराज्य भानवत संघाच्या कर्णधाराला विनंती, आपण टॉस साठी या. आलेले आहेत आणि यांचा टॉस या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे आयोजक मात्र ज्यांच्या शुभ हस्ते केला जाईल, समीरजी मसूरकर साहेबांना विनंती, आपण टॉस करावा. यानंतर मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करेल आमचे मोठे बंधू विनोद सोलंकी सरांना. तत्पूर्वी मी घेतोय छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका. हा हाय व्होल्टेज ड्रामा आजच्या रात्रीमध्ये देखील शेवटच्या क्षणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इथून मात्र गरज आहे टीम काजवाडी संघाला येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 34 धावांची. आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये आता 34 धावा कशा पद्धतीने रोखल्या जाणार, टीम चिंचोली गोहे संघाच्या माध्यमातून हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती जोडले जातील विनोद सोलंकी सर. हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हॅलो, हॅलो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नक्की झालेल्या सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे मनापासून इथे मी विनोद सोळंकी, माझ्यासमेत तुषार धुमाळ सर, प्रवीणजी दुगाडे सर आणि सर्व आमचे सहकारी, त्यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. 30 चेंडूमध्ये 34 धावांचा पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे काजूवाडी संघाला. अर्थातच जर विचार केला तर याच मैदानावरती रोज काजवाडीचा संघ आहे, तो सराव करत असतो आणि आज मात्र सरावाचा त्यांना फायदा होतो का हे पाहणं सुद्धा पाहिजे, बघायचं आहे. चांगली प्लेसमेंट, तितकाच चांगला चेंडू होता. खरोखरच आपल्या फॉलो मध्ये चांगला नक्कीच फिल्डिंग करतोय गोलंदाज आकाश पाडेल. एक चांगला अनुभवी खेळाडू आहे, बराच वर्ष क्रिकेट खेळतोय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी येते, कारण की आकाश पाटीलला माहिती आहे की आपण चांगला गोलंदाजी करणं गरजेचं आहे मैदानावरती. आपली धावसंख्या कमी, इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जाते, परंतु सुंदर झेल फलंदाज श्याम
हा मात्र बाद होतो. पहिला आदरा बसतो तो काजवाडी संघाला आणि नक्कीच मोठा आदरा बसतोय टीम काजवाडी. 34 धावांचा पाठलाग करत होता, मात्र 2 चेंडू निर्धाव टाकतोय आणि विकेट सुद्धा मिळवतोय तो गोलंदाज आकाश पाडेल. नक्कीच आमचे कुणाल शेठ सावंत असतील, नितीनजी ढोळे साहेब असतील, या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांचं सुद्धा मनापासून आपण स्वागत करूया. आणि एक खास काजवाडीचा सामना पाहतात आमचे गुणाजी शेठ गायकवाड. नक्कीच त्यांचं मात्र कौतुक करायला लागेल. आज दुसरा दिवस आहे, परंतु कुठलाही संघ असो मात्र ते या सामन्याचा आस्वाद घेतात. त्या सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूया. परंतु या मैदानावरती जिथे 2 चेंडूचा खेळ संपला, परंतु महत्त्वाची बाब म्हणजे काजवाडीचा एक नक्कीच मोठा फलंदाज तो मात्र जाळायला लागलाय. तो चिंचोली गोळे संघाच्या नानाला. नक्कीच इथे मात्र थर्ड अंपायर कडे जात आहेत आमचे थर्ड अंपायर. या नक्कीच अशा प्रकारेच रविचंद्र अश्विन याने मात्र पहिला विकेट मिळवला होता. बघूया कशा प्रकारे आता मात्र थर्ड अंपायर त्यांचं काम पाहतात. कोणी बघायचं नाही, 12व्या खेळाडूंनी बघायचं नाहीये, पंच आहेत इथे आमचे. नॉट आउट. नक्कीच तो खेळाडू मात्र त्याच्या जागेवरती होता हे मात्र दिसण्यात येते. पंच नावाजलेले जे पंच आहेत, नक्कीच स्तुती करावी लागेल तिन्ही पंचांची. त्यांचं मात्र जो डिसिजन आतापर्यंत राहिला आहे खरोखरच सुंदर असं डिसिजन. आकाश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती आहे. स्ट्राईकला असणारा फलंदाज रितेश चव्हाण. पुन्हा एकदा हा चांगला चेंडू. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणार चेंडू. फलंदाज मात्र आशाळभूत नजरेने पाहत राहतोय. पुन्हा एकदा डॉट चेंडूची समाप्ती होत आहे. खरोखरच आकाश पाटील याचं मात्र कौतुक करावं लागेल. श्याम पाटील याला मात्र शून्यात परत माघारी परतवलं. बोपलाईने पडतं. नक्कीच काजवाडीला एक मोठा झटका बसलाय, परंतु त्यानंतर नक्कीच आकाश पाटील मात्र हवी ठरताना दिसतोय. चांगला प्लेसमेंट इथे मात्र पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते, परंतु एक धाव निश्चित भेटते. 34चा पाठलाग करत होता, एक धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1ने इथे मात्र वधारते. श्री गणेश होतो एक धावसंख्येने. एक गडी बाद एक. पहिले षटक प्रगतीपथावर असताना अर्थातच 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक धाव आली म्हणजे 33 धावांची अजूनही गरज आहे ती काजवाडी संघाला. चांगला फटका इथे मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जात आउट ऑफ द पार्क. आलेला देखणा फटका, लाजवाब षटकार. आणि आमचे केजी सुद्धा सांगतायत वा 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 आणि वा वा. नक्की धावसंख्या 6ने वाढते, ती पोहोचते आता मात्र 7 या आकड्यावरती. आमचे भाऊ हे सुद्धा सामन्याचा आस्वाद घेत आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करूया. खेळची मात्र खुश झाली या षटकारावरती. धावसंख्या इथे मात्र फळकावावी लागते 7. नाना बघूया आकाश. पुन्हा एकदा इथे मात्र चांगला चेंडू पंचांचा. नक्कीच इथे मात्र षटक समाप्तीची गोष्ट येते. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 7. अर्थातच येणाऱ्या 24 चेंडूमध्ये अजूनही गरज असणार ती 27 धावांची.
24 चेंडूमध्ये अजूनही 27 धावांची गरज आहे ती काजवाडी संघाला. नक्कीच जर विचार केला तर एकापेक्षा एक सरस असे गोलंदाज आहे का जर पाहायला गेलं तर चिंचोली गोळे संघामध्ये. परंतु जर काजवाडी संघाचा जर विचार केला तर नक्कीच तितकीच बॅटिंग लाईन सुद्धा नक्कीच चांगली आहे. आणि नक्कीच धावसंख्या वळकारावी लागते 7. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये अजूनही गरज आहे 27 धावांची. परंतु नक्कीच आमचे गुणाई शेठ गायकवाड मात्र या काजवाडी संघावरती खुश आहेत. त्यांना माहिती आहे की ह्या धावा सुद्धा करू शकतात आणि ते मात्र इथं टळ ठोकून उभे आहेत. त्यांना माहिती आहे काजवाडी संघ हा तितकाच बलवान आहे, ताकदवान आहे आणि हा संघ नक्कीच विजय निश्चित प्राप्त करेल. परंतु चिंचोली गोळे संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. बरेच पावसाळे हिवाळे त्यांनी मात्र या मैदानात काढलेत. नानासारखा अनुभव आहे. बघूया आता मात्र गोलंदाजी मार्गावरती आहे गोलंदाज रोहन ठोंबरे. बघूया जनता एंडकडनं गोलंदाजी करतोय. इथे मात्र बॅटची गाडा घेते. नक्कीच थोडंसं हवेमध्ये होता, टेन्शन मध्ये होता थोडंसं फलंदाज. परंतु एक धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1 ने वाढते आणि ती पोहोचते 8 या आकड्यावरती. येणाऱ्या 23 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 26 धावांची. पुढचा चेंडू हॅलो पुन्हा एकदा चांगला चेंडू. नक्कीच नॅचरल स्विंग म्हणतोय आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज रोहन ठोंबरे चांगली गोलंदाजी करतोय. चांगला टर्न आहे. येणाऱ्या अजूनही 22 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 26 धावांची. विनोद, ये मैच जरूर काटेगा होगा, इसमें कोई दोहरा नहीं है, इसमें कोई संदेह नहीं है, क्योंकि दोनों टीमें हैं जो ये मैच छोड़ना नहीं चाहती, क्योंकि एक को हार नहीं मंजूर, दूसरे को जीतना है ज़रूर. लेकिन कल यहाँ पर जो क्रिकेट का मेला होने वाला है, करसत के कई दिग्गज सितारे हमें नजर आएंगे. खालापुर के कई दिग्गज सितारे, रजत मुंडे से लेके बंटी भद्री के तक, नरेश ठोंबरे से लेके हर्षद पेंडारी तक, ऐसे कई दिग्गज सितारे कल खालापुर की तरफ से भी हमें खेलते हुए नजर आएंगे. अलीबाग की तरफ से हमें मोनिया, अक्षय पाटिल, अक्षय महात्री जैसे खिलाड़ी, पंकज जाधव, माटिया बूम बूम, शिरू वीक जैसे खिलाड़ी खेलते हुए हमें नजर आएंगे. मृत्युंजय पुणे एक अच्छी टीम है. साथ साथ डिंगडोंग में पूरी टीम हमें नजर आएगी. रायगढ़ का सबसे बड़ा खिलाड़ी योगेश पेड़कर भी उस टीम में नजर आ सकते हैं. कृष्णा सातपुते नजर आ सकते हैं. कल का जो क्रिकेट होगा ना, इस टूर्नामेंट में असली क्रिकेट होगा. यहाँ पे सिंगल मिला है. चिंचोली देखिए, चिंचोली मैच छोड़ना नहीं चाहती. काजूवाड़ी को महज एक छक्के की जरूरत है मैच को, इक्वेशन को बनाने के लिए. ISPL में जिन खिलाड़ियों के ऊपर बोली लगी थी, उसमें से ज़्यादा तादाद में खिलाड़ी कल की रात यहाँ पर खेलते हुए नजर आएंगे. ऑल इंडिया ओपन, ये पैडल स्वीप लगाया, गेंद को भेजा सीधा स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर, 6 रन. और देखिए हमारी जुबान कैसी है विनोद, मैंने कहा एक छक्के की जरूरत है और उन्होंने छक्का भी लगाया. नक्कीच चांगला फटका सुद्धा मारला होता या फलंदाज रितेश चव्हाण याने आणि पूर्णपणे कमबॅक केलेलं दिसतंय. काजूवाडी या संघाने 17 धावा फळकाव्या लागत आहेत. अजूनही या षटकातले काही चेंडू बाकी आहे. अर्थातच येणाऱ्या 19 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 17 धावांची. 19 चेंडू 17 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज रोहन ठोंबरे. आता मात्र थोडासा माग होताना दिसतोय, कारण की काही षटकार लोकाला फलंदाज नितेश चव्हाणने. पुन्हा एकदा चांगला फटका. इथे मात्र भिरकावून देतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि अशा तऱ्हेने धावसंख्या 6 ने वाढते आणि ती पोहोचते 23 या आकड्यावरती. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये गरज असणार आहे. देखिए भोंपू बजा रहा है ग्राउंड. देखिए काजूवाड़ी टीम के इस खिलाड़ी ने जो 2 छक्के लगाए, ऐसा कल और भोंपू बजते हुए नजर आएंगे. लेकिन ऐसा लग रहा है मुझे ये जो टीम है काजूवाड़ी, अपोजिशन चिंचोली गोहे को शायद रत्नागिरी कोकण में ना भेज दे काजू खाने के लिए. चिंचोली गोहे को जिस अप्रोच के साथ खेल रहे हैं उनके बल्लेबाज. नक्कीच आपलं म्हणणं रास्त आहे. परंतु मी अगोदरच म्हटलेलं प्रवीण सर तुम्हाला की काजवाडी हा संघ
एक असा संघ आहे की सदमा देणारा संघ आहे आणि याच मैदानावरती बरेच त्यांचे खेळाडू रोज प्रॅक्टिस करत असतात. आमचे किशोरजी साळुंके साहेब जे पत्रकार आहेत खोपोलीतले आणि खरोखरच एक चांगले पत्रकार आहेत. आमचे दत्ता सावंत साहेब इथं आले, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. आणि नक्कीच एक क्रिकेट दर्दी आहे, प्रेमी आहे आमचे किशोर सर. नक्कीच येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र 11 धावांची गरज आहे. 18 चेंडू 11 धावा. नितेश चव्हाण काय फलंदाजी करतोय, 5 चेंडूमध्ये 14 धावा केल्यात आणि नक्कीच यासाठीच नक्कीच अक्षय पवार त्याला मात्र चांगली साथ देतोय, जो 5 चेंडूमध्ये 9 धावा केल्यात. एक गडी बाद 23. 2 षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आकाश पाटील, नाही सॉरी संदेश पाटील. संदेश पाटील. नक्कीच आमचे गुणाजी शेठ गायकवाड सुद्धा खुश आहेत या खेळाडूंच्या परफॉर्मन्स वरती, कारण की त्यांना माहिती आहे की आपल्या घरच्या मैदानावरती हा सामना जिंकणं तितकंच त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं विनोद, आहे. देखिए आपको अगर सपोर्ट मिले और गुणाजी गायकवाड़ जैसे बड़े शख्सियत का अगर आपकी टीम को सपोर्ट मिले तो खिलाड़ी भी अपने आप मोटिवेट होते हैं और उसका जीता जागता उदाहरण. लेकिन कई मैचेस खेल चुकी है चिंचोली को है, यहाँ से भी इस मैच को घुमाने की ताकत है उनके गेंदबाजों में. नक्कीच आपलं म्हणणं रास्त आहे. एक चांगला गोलंदाज संदेश मात्र आहे, बघा काय टर्न आहे त्याच्याकडे. नक्कीच चांगली गोलंदाजी करतोय. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या तिथेच स्थिरावते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एक गडी बाद 23. संदेश पाटील आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर तयार. संदेश पाटील 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. 23 धावा फलकावरती लागत आहेत. 17 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. स्ट्राईकला फलंदाज अक्षय पवार. चांगला चेंडू इथे मात्र पॉइंटच्या वरनं टोटवलेला चेंडू. एक धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1 ने वाढते आणि ती बसते 24 या आकड्यावरती. अर्थातच येणाऱ्या 16 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 10 धावांची. रितेश चव्हाण जोपर्यंत मैदानावरती खरोखरच आमचे गौरव गुरव नक्कीच एक मोठं नाव आहे, त्यांचं सुद्धा इथं मनापासून हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थानं त्या बऱ्याच प्रतियोगितेमध्ये आपण पाहिलं ते नेहमीच असतात. आमचे संदेश यादव साहेब हे सुद्धा उपस्थित आहे, खेडेकर साहेब सुद्धा उपस्थित आहे. त्या सर्वांचं मनापासून स्वागत. आमचे रतनजी केदारी साहेब लाईव्ह तर नेहमीच ते आस्वाद घेतात, परंतु आज मात्र स्टेजवरती बसून आस्वाद घेत आहेत. सर्व मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूया. वेळ मैदानावरती संदेश पाटील तयार. इथे मात्र नक्कीच पंचांकडे अपील होती, परंतु अपील मात्र फेटाळतात पंच. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एक गडी बाद 24. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये गरज असणारे 10 धावांची. इथे मात्र चांगला फटका फलंदाज रितेश चव्हाण यांच्या पारीत होतोय खात्मा. मोठा आदरा बसतोय तो काजवाडी संघाला. अर्थातच जर पाहायला गेलं चिंचोली गोहे संघ सुद्धा सामना एवढा सहजासहजी सोडणार नाहीये. त्यांना माहिती आहे संदेश पाटीलला की हा सामना इथे सुटला नाहीये, अजून आपण कमबॅक करू शकतो. चांगली गोलंदाजी करतो मैदानावरती संदेश पाटील. नवीन फलंदाज रोहिदास फलंदाजी मार्गावरती जातोय. बघा रितेश चव्हाणने मात्र त्याचं काम ते मात्र पूर्ण केलंय, परंतु दुसरा आदरा बसतोय काजवाडी संघाला. अक्षय पवार जो नॉन स्ट्राईकला जो 7 चेंडूमध्ये धावा केल्यात, परंतु रोहिदास नवीन आलेला फलंदाज नौका फलंदाज. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या फलकावर लागते 24. येणाऱ्या 14 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 10 धावांची. चांगली प्लेसमेंट इथे मात्र रोहिदासची आल्या काय नजाकत भरी प्लेसमेंट पाहायला भेटली, परंतु एक धाव निश्चित भेटते. धावसंख्या 1 ने वाढते ती 25 या आकड्यावरती येते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 गडी बाद 25. येणाऱ्या 13 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 9 धावांची. देखिए ये मैच है ना विनोद, यहाँ से अगर गेंद डॉट निकल आती है तो मजा आएगा इस मैच में. और ये लगभग डॉट निकली है. 12 गेंदें अब 9 रनों की जरूरत.
देखिए मैच है, क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल है, लेकिन इस खेल में ज़रूरत थी, रिक्वायरमेंट थी काजूवाड़ी टीम को सिंगल्स बटोरने की। सिंगल्स, क्योंकि 16 गेंदें 10 रन थे और ऐसे में आपको पूरा 1 ओवर एक्स्ट्रा है। 16-10 का जो समीकरण है, 6 गेंदें आपके पास एक्स्ट्रा है। सिंगल सिंगल निकालते गए तो वो जो 6 गेंदें थी आखिरी ओवर में आपके पास 1 या 2 रन रहते हैं। लेकिन इस ओवर में अगर चिंचिवली गोहे के गेंदबाज ने 3-4 रन वाला ओवर किया तो मज़ा आएगा। भाई तेजस यादव इनकी तरफ से इस श्रृंखला को और उनकी टीम को शुभकामनाएं आ चुकी है। ज़रूर उनकी शुभकामनाओं को हम स्वीकार करेंगे। लेकिन कल की रात इस टूर्नामेंट की बेहतरीन रात होगी। समीर जी मसरूकर का जन्मदिन कल हमें इशारा कर रहा है, लेकिन कल ऐसे धुरंधर खिलाड़ी हमें इशारा कर रहे हैं कि मैं आ रहा हूँ, मैं आ रहा हूँ, मैं आ रहा हूँ। ISPL में कई सोल्ड खिलाड़ी जिनके ऊपर बोली लगी, जिन्होंने अच्छा प्रदर्शन किया, ऐसे कई खिलाड़ी इस श्रृंखला में कल रात खेलते हुए नजर आएंगे। ये मैच विनोद कांटे की टक्कर वाला होगा। 12 गेंदें 9 का समीकरण है। ये ओवर निर्णायक है। यहाँ से अगर 6-7 रन ढूंढती है काजूवाड़ी तो उनका पलड़ा भारी रहेगा। यहाँ से अगर 3-4 रन वाली ओवर होती है तो आखिरी ओवर में फाइट करने का मौका मिलेगा चिंचिवली गोहे को। नक्कीच प्रवीण सर आपलं म्हणणं रास्त आहे, परंतु येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. आणि प्रवीण सर मी अगोदर म्हटलं की काजवाडी हा संघ असा ना की या मैदानावरती त्यांचा रोजचा सराव असतो आणि नक्कीच बराचसा सरावानंतर इथे मात्र मैदानात उतरल्यानंतर काय कामगिरी करतो. खरोखरच चिंचोली गोहे संघासमोर त्याने जो आजचा खेळ केलाय तो आतापर्यंत तरी लाजवाब खेळ केलाय. येणाऱ्या अजूनही 12 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. स्ट्राईकला असणार फलंदाज रोहिदास, नॉन स्ट्राईकला असणार फलंदाज अक्षय पवार, तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज करण पाडेल. जनता यांकडनं गोलंदाजीची मार्क वरती नक्कीच धुरा सांभाळतोय करण पाटील. स्ट्राईकला असणारा फलंदाज रोहिदास. चांगला फटका इथे मात्र नाना चेंडूवरती येतोय, परंतु नक्कीच एक धाव भेटते. बघूया दुसरी धाव घेत आहेत का. एक धावावरती समाधान मानावं लागलं जसं की 1 ने वाढते ती पोचते 26 या आकड्यावरती. येणाऱ्या 11 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 8 धावांची. 11 चेंडू 8 धावा. आणि जर असं पाहायला गेलं प्रवीण सर तर थोडंसं समीकरण सोपं वाटतंय, परंतु नक्कीच जर या करण पाटीलने 1-2 डॉट टाकले तर हा नक्कीच पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना होऊ शकतो. नक्कीच इथे मात्र डॉट चेंडू जसं आपण सांगितलं प्रवीण सरांनी डॉट चेंडू पडला. नक्कीच इथे मात्र हा सामना हाय व्होल्टेज होऊ शकतो. देखिए विनोद, मैंने पहले ही अंदाजा बताया, ये ओवर अगर 3-4 रन वाला होता है तो वापसी होगी चिंचिवली गोहे की. नक्कीच आता मात्र येणाऱ्या 10 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 8 धावांची. इथे मात्र बॅटची काढा घेऊन जाते आणि नक्कीच झेल होऊ शकला असं, परंतु यष्टीरक्षक मात्र थोडासा घाई करतोय. नेहमीच म्हटलं जातं अति घाई आणि संकटात नाही. एक धाव भेटते, धावसंख्या 1 ने वाढते ती बसते 27 या आकड्यावरती. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 7 धावांची. प्रवीण सर जर विचार केला ना तर एक 4 ते 5 धावा जरी शेवटच्या षटकामध्ये असल्या ना तरी हा सामना एक अतिशय चुरशी जाईल यात तीळ मात्र शंका नाहीये. करण पाडेल पुन्हा एकदा जनता यांकडनं गोलंदाजी मार्गवरती आहे. गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय. नक्कीच पुन्हा एकदा डॉट चेंडू टाकतोय आणि डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा थोडंसं टेन्शन मध्ये येतोय तो. नक्कीच ग्राउंडच्या बाजूला नक्कीच म्हणावं लागेल संघ अर्थातच काजवाडी संघ थोडंसं टेन्शन मध्ये येतो, कारण की त्यांचे घरचे सर्व इथे सामना पाहायला आलेत. निश्चित तौर पर विनोद सर, क्योंकि जिस तरह से इनके बल्लेबाज खेल रहे हैं, डॉट गेंदों पर डॉट गेंदे, उस वजह से ये टीम संकट में आ चुकी है. ये डॉट गेंद आ सकती है, रन आउट का विकेट भी मिल सकता है, लेकिन ये डॉट गेंद क्या ओवर कर रहे हैं गेंदबाज. नक्कीच आमचे अजय शेठ सोनवणे या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. ते अजय शेठ सोनवणे आणि आमचे सर्व मित्र परिवार आम्ही मनापासून स्वागत करतो. आमचे रिजवानभाई परमार असतील, शिर्के साहेब असतील, त्या सर्व मित्र परिवारांच्या मनापासून आम्ही त्यांना धन्यवाद देतोय. आणि खास करून अजय शेठ सोनवणे काय करण बक्षीस लावलेलं पाटिल, काय त्यांनी. जरूर मैं कहना चाहूंगा इस चिंचिली गोहे के क्रिकेट के कायनात के कोहिनूर ने इस मैच में वापसी दिलाई है. नक्कीच येणाऱ्या यकीन मानिए 7 इन्होंने अब तक रन दिए महज बोला 7 पाहिजे 2 ही रन दिए. 12 गेंदे 9 का समीकरण था, 7 गेंदे अब 7 का समीकरण. करण पाटिल ने जिंदा रखा है इस मैच में अपने चिंचिवली गोहे को. 6 गेंदे 7 रन.
मैच अगर जीतती है चिंचिवली गोहे तो सही मायने में यहाँ का पूरा क्राउड करण पाटिल को देखेगा गेम चेंजर के नजरिए से। नक्कीच प्रवीण सर, परंतु करण पाटीलने तर चांगली गोलंदाजी केली, परंतु संदेश पाटील याचं कौतुक करावं लागेल. धावबाद असताना त्याला मात्र जीवदान दिले, कोणाला तर रोहनला, परंतु रोहन इथं डॉट बॉल जातोय. याचा अर्थ एक मास्टरमॅन गेम खेळलाय तो संदेश पाटील. देखिए गलतियां कहाँ पर हुई काजूवाड़ी की, ये मैच यहाँ तक आता ही नहीं. 16 गेंदे 10 रन आपको बनाने थे, सिंगल सिंगल निकालते रहिए. एक आध गेंद डॉट जाती तो भी 6 गेंदे 1 का समीकरण आता, या फिर 2 गेंदे डॉट जाती सिंगल के अप्रोच में तो 6 गेंदे 2 का समीकरण आता. आपके पास 6 गेंदे एक्स्ट्रा थी. टेनिस बॉल क्रिकेट में अमूमन ऐसा नजर नहीं आता, रन ज्यादा होते हैं गेंदें कम होती है. काजूवाड़ी के लिए यहाँ पर गेंदें ज्यादा थी, रन कम थे, और ऐसे में करण पाटिल ने जिस ओवर का मैं जिक्र कर रहा था कि 3-4 रन वाला, उन्होंने 2 ही रन वाला ओवर किया. 7 गेंदें अब 7 रन. चिंचिवली को है वापस इस मैच में आ चुकी है. क्या जो जीत की नींव सजाई है, जीत की नींव सजाई है करण पाटिल ने, उसे इमारत बनाएंगे संदेश पाटिल. नक्कीच संदेश पाटीलने मात्र चांगलं षटक टाकलेलं तिसरं, परंतु इथे मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 7 धावाची गरज आहे. परंतु अक्षय पवार याला मात्र कमी लेखून चालणार नाही, कारण की तो सलामीला उतरलाय. 10 चेंडूमध्ये 11 धावा केल्या, परंतु पूर्ण दारोमदार अक्षय पवार या फलंदाजी व्यवस्थेवरती असेल काजवाडी या संघाची. इथे मात्र खराब चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू, पंच वळतायत, जमिनीला हात समांतर करतात. अर्थातच येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 6 धावांची. 6 चेंडू 6 धावा. नाना थोडासा टेन्शन मध्ये आहे, परंतु संदेश पाटील सुद्धा एक हुशार गोलंदाज आहे, बराचसा अनुभव आहे, आणि बऱ्याच वेळा असे सामने त्यांनी एकतर्फी फिरवले. इथे मात्र नक्कीच डॉट चेंडूची समाप्ती होते. बा प्रवीण सर, आपण म्हटलं होतं की नवरा वरो किंवा नवरी, फक्त आम्हाला फक्त चौकार षटकाची येणे मतलब आहे, आणि इथे मात्र कोणी जिंको कोणी हारो, फक्त सामना चांगला झाला पाहिजे. मैच कांटे की टक्कर वाला होना चाहिए, मैच शरीर पे रोंगटे खड़े कर देने वाला होना चाहिए. मैच ऐसा होना चाहिए कि दर्शकों के दिल में सवाल हो, आखिरकार जीतेगा कौन. नक्कीच आपलं म्हणणं रास्त आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, आणि इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होते. अक्षय पवार आज का तो सलामीला उतरलेला फलंदाज, त्याला मात्र आशाभूत नजरेने पाहत राहावं लागतंय. संदेश पाटील काय गोलंदाजी करतोय, लाजवाब. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 6 धावांची. आणि हा 4 धावा, फुलटा चेंडू होता. नक्कीच त्या फुलटा चेंडूचा भरपूर समाचार घेतला. येणारे आता मात्र 3 चेंडूमध्ये गरज असणार ती 2 धावांची. नक्कीच सामना कोणी जिंको कोणी हरो, परंतु प्रवीण सर, सर्व प्रेक्षकांची मात्र मन जिंकली आहे या सामन्याने. नक्कीच सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या मित्रांनो या सामन्यासाठी. नक्कीच खरोखरच कौतुक करावं लागेल दोन्ही संघाचा, विशेष करून करण पाटील असेल, संदेश पाटील असेल. काय अजूनही सामना म्हणजे गमवला नाही आहे तो चिंचोली संघाला. त्यामध्ये या सामन्यातून बाहेर पडण्याची सुद्धा क्षमता आहे. म्हणजे असं वाटतंय कुठेतरी की काजूवाडी हा संघ विजयाचे समीप येतोय का, परंतु संदेश पाटील याला कमी लेखून चालणार नाहीये. हा सुद्धा तितकाच चाणक्य आणि हुशार असा गोलंदाज आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 2 धावांची. धावसंख्या 32. चांगला चेंडू, आणि इथे मात्र फलंदाज अक्षय पवार, मोठा मासा मात्र गळायला लागलाय. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये गरज असणार ती 2 धावांची. अब देखिए दोनों खेमे में हलबली है, खलबली है, और दोनों खेमों में खलीबली मची हुई है. 2 गेंदे 2 रन, कंपलसरी चेसिंग. विनोद, क्या मैच हुआ है, जबरदस्त. हे बघा आमचे गुणाजी गायकवाड बसलेले तर उभे राहिलेत, म्हणजे एवढं टेन्शन आलं त्यांना सुद्धा. जरूर, लेकिन काजूवाड़ी, मुन्ना ने बिल्कुल ठीक कहा था हमारे तुषार धुमाल सर ने कि किसी भी टीम को सदमा दे सकती है ये टीम, लेकिन 16 गेंदे 10 रन वाला मुकाबला अगर चिंचिवली को है 2 गेंदे 2 रन लेकर आती है तो उनके गेंदबाजों ने ढेर सारी मेहनत की है. नक्कीच प्रवीण सर, आपलं म्हणणं रास्त आहे. विशेष करून करण पाटीलचं करावं तितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. खरोखरच काय गोलंदाजी केली आहे. नक्कीच संदेश पाटीलचा जर विचार केला तर या गोलंदाजी सुद्धा नक्कीच कमालीची गोलंदाजी केली. आतापर्यंत
दुसरं षटक तो स्वतःचा वैयक्तिक षटक फक्त 7 धावा दिल्या आणि 2 मात्र महत्वाची बळी सुद्धा मिळवले. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये गरज असणार आहे ती 2 धावांची. हा चेंडू मात्र निर्णायक ठरणार आहे कारण की या चेंडूवरती सर्व काही असणार आहे. बघूया सादाब खान हे सुद्धा उपस्थित झालेत. खऱ्या अर्थानं काल आपल्या वरती त्यांनी नक्कीच एक बक्षीस सुद्धा लावलं होतं. त्यांचं मनापासून स्वागत. और ये देखिए गलती की फील्डर की गलती के कारण जीती काजुवाड़ी जो डॉट गेंद थी। वीरेश्वर खोपोली ने भी कल ऐसी गलती की, डॉट गेंद के ऊपर 2 रन दिए और यहाँ पर डॉट गेंद के ऊपर 2 रन आए। निश्चित रूप से जिस गेंद पर कोई नंबर नहीं लिखा था उस गेंद पर खराब फील्डिंग के कारण रन दिए 2 और उस वजह से जीती काजुवाड़ी। चाहे हार हो या जीत हो, लेकिन आज क्रिकेट के इतिहास में खोपोली के इस लॉर्ड्स के ऊपर टेनिस क्रिकेट के इस विश्व कप में अपनी पहली जीत हासिल की है काजुवाड़ी टीम ने। नक्कीच प्रवीण सर, परंतु इथे मात्र एकच धाव दिलेली. संदेश पाटीलच्या हातात चेंडू होता. जर त्याने हातात जरी ठेवला असता ना तर शेवटी एक चेंडूमध्ये 1 धाव आली असती. तर केळजी यांच्याकडनं सुद्धा नक्कीच त्यांना भरपूर शुभेच्छा आल्या आहेत दोन्ही संघासाठी. तर हा सामना मात्र हाय व्होल्टेज होणार होता. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचं किताब जात आहे. चला ग्राउंड या- वरचे अतिरिक्त प्रेक्षक या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचं नाना आज रात नहीं सोएंगे। ज्याने चांगली गोलंदाजी केली आणि 2 षटकामध्ये 8 धावा देऊन 2 विकेट सुद्धा मिळवले आणि तो ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच श्याम पाटील, प्लेअर ऑफ द मॅच. मी विनंती करतो श्याम पाटील आपण स्टेजवरती यायचंय. आमचे सन्माननीय पाहुणे खेडेकर साहेब आणि आमचे किशोरजी साळुंके साहेब यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब पारितोषिक करायचं आहे, प्रदान करायचं आहे श्याम पाटीलला.